प्रेक्षको नमस्कार. दूरदर्शन सह्याद्रीच्या हॅलो डॉक्टर या आरोग्य जनजागृतीपर अशा कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, पाऊस म्हणजे निसर्गाचा आनंदोत्सव, हिरवाईचा साज, मातीचा सुगंध, मृदगंध आणि थंडगार वातावरण. पण या आनंदाबरोबरच काही आजारही नकळतपणे आपल्या दारामध्ये येऊन ठेपतात. डेंग्यू असेल, मलेरिया असेल, लेप्टोस्पायरोसिस असे आजार असतील, दूषित पाण्यामुळे होणारे रोग आहेत, जुलाब आहेत, टायफॉइड आहे, सर्दी खोकला, फ्लू, तसेच त्वचेवरील बुरशीजन्य म्हणजेच फंगल इन्फेक्शन सारखे आजार, अशा अनेक आजारांचे प्रमाण पावसाळ्यामध्ये कुठेतरी वाढताना आपण पाहतो. मात्र योग्य माहिती, योग्य वेळी निदान आणि वेळेवरती उपचार या सर्व गोष्टींमुळे आजार सहज टाळता येतील आणि नियंत्रणात ठेवता येतील. याच अनुषंगाने येणारा आपला आजचा विषय आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. आजचा आपला विषय आहे आला पावसाळा. साधारण पावसाळ्याच्या संदर्भातले हे आजचा विषय आपला आहे. आला पावसाळा, आरोग्य संभाळा असा आपला विषय. पावसाळ्यात होणारे आजार व त्यावरील उपचार असा आपला आजचा विषय आपण ठरवलेला आहे. आणि या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ फिजिशियन डॉक्टर अरुण दुधमल सर. सर, मी आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या पाहुण्यांचं अगदी संक्षिप्त असं ओळख करून द्यायची झाली तर आज डॉक्टर दुधमल सर यांना आयुर्वेदिक शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवा क्षेत्रातील तब्बल 25 वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. डॉक्टर दुधमल सर हे आयुर्वेद महाविद्यालय सायण, मुंबई येथील रोगनिदान व विकृती विज्ञान विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम पाहतात. त्यांनी उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून BAMS आणि नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून MD रोगनिदान पदवी संपादन केली आहे. ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे म्हणजेच MUHSचे मान्यताप्राप्त MD शिक्षक व PhD मार्गदर्शक असून देशातील विविध विद्यापीठांचे परीक्षक तसेच अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण असं योगदान दिलेले आहे. आयुर्वेदातील संशोधनाला चालना देण्यासाठी त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांचीही स्थापना केली आहे. आयुर्वेद विषयक पुस्तके, मोबाईल ॲप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यावर आधारित आयुर्चॅट या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून आयुर्वेदाचे ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्यही त्यांनी केलेले आहे. अध्यापन, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि आयुर्वेदाच्या प्रचारासाठी सातत्याने कार्यरत असलेले असे बहुआयामी व्यक्तिमत्व डॉक्टर दुधमल सर यांच्या रूपाने आज आपल्याला इथे लाभलेले आहेत मार्गदर्शक म्हणून. सर, पुनश्च मी आपलं मनापासून स्वागत करतो आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये. नमस्कार. नमस्कार सर. चला तर मित्र, अतिशय महत्त्वाचा असा हा विषय, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती जे निर्माण होतात, जे काही आरोग्यदायक ज्या समस्या आहेत त्याबद्दलची चर्चा आणि त्याबद्दलची ज्या रोग आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्याबद्दलचं आपण चर्चा करणार आहोत. सर, पुन्हा एकदा मी आपलं मनापासून स्वागत करतो. आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूया. सर, आपला विषयच बोलका आहे, विषयच सगळं सांगून जातो. पहिला प्रश्न हा आपला विषयच आहे नेमका की पावसाळ्यात उत्पन्न होणारी जी रोगांची कारणे आहेत ती कोणकोणती आहेत, ही आपण साधारण सविस्तरपणे काय आपल्या प्रेक्षकांना सांगाल? निश्चितच सर, पावसाळा जो ऋतू आहे तो जसा सृष्टीला बहरत आणतो आणि आनंददायी वातावरण जो आहे सृष्टीमध्ये निर्माण करतो, त्याच अनुषंगाने जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला उत्पत्तीचा जो सिद्धांत आहे पावसाळ्यात उत्पन्न होणारा, तो उत्पत्ती जशी झाडांमध्ये उत्पत्ती होती तसेच यामध्ये वेगवेगळे जीवाणू जे आहेत किंवा इतर कीटक आहेत त्यांच्यामध्ये देखील या ठिकाणी उत्पत्ती जी आहे ती निर्माण झालेली दिसून येते. आणि या उत्पत्तीमुळे काही प्रादुर्भाव जो आहे तो मानवी शरीरावर जसा
सुखकारक होतो तसा हानिकारक देखील होतो आणि ह्याचे परिणाम जर बघितले तर आरोग्याशी संबंधित असणारे विकार जे आहेत ते निर्माण होण्यासाठी काही वेळेस किंवा बहुतांश वेळेस आपल्याला पावसाळा हा विकार ऋतू जो आहे किंवा पावसाळ्यातलं जे वातावरण आहे निश्चितपणे वेगवेगळ्या स्वरूपाचे आजार जे आहेत ते माणसाला किंवा मानवी शरीरामध्ये निर्माण करत असतात। यामध्ये प्राधान्याने जर आपण बघितलं तर जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचतं, कारण पाण्याचा निचरा जो चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो होत नाही आणि निचरा नाही झाल्यामुळे काय नाल्यांमध्ये पाणी साचतं, डबक्यांमध्ये पाणी साचतं किंवा आपण खड्डे असतात रस्त्यावरती त्यामध्ये पाणी साचतं। तर असे पाणी साचल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये खास करून कीटक जे आहेत, जंतू जे आहेत त्यांचा प्रादुर्भाव होतो, कीटक वाढला। तर कीटकांमध्ये यामध्ये प्राधान्याने आपण बघतो की डासांचा प्रादुर्भाव जो आहे तो जास्त प्रमाणात होतो आणि आपण बघतो की पावसाळ्यात डास हे मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतात आणि डासांच्या वाढल्यामुळे आपल्याला मुख्यतः मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार जे आहेत किंवा चिकनगुन्यासारखे आजार जे आहेत ते आपल्याला झालेले दिसून येतात, त्यांचा किंवा प्रादुर्भाव जो आहे तो वाढलेला दिसतो। याशिवाय आपण बघितलं तर दूषित पाणी जे आहे पावसाळ्यामध्ये काय होतं, सुरुवातीला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा कचरा असेल किंवा घाण असेल किंवा नदी नाले यांच्यामध्ये ही घाण जी आहे ती जाते आणि त्यामुळे काय होतं, या पाणी जे आहे नदी नाल्यांचं पाणी जे आहे ते दूषित होतं, विहिरीचं पाणी दूषित होतं आणि असे दूषित झालेल्या पाण्यामुळे काय होतं, आपण बऱ्याच वेळेस हे पाणी जर योग्य पद्धतीनं त्याच्यावरती प्रक्रिया जी केली आहे म्हणजे फिल्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती महानगरपालिका किंवा इतर जे स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्यांच्या माध्यमातून होतच असते, पण बऱ्याच वेळेस जे आहे ते हे कंटॅमिनेटेड वॉटर होतं आणि हे जे संक्रमित झालेलं दूषित झालेलं पाणी जे आहे त्याच्या सेवनामुळे आपल्याला जे आहे ते गॅस्ट्रो कॉलरासारखा विकार जो आहे किंवा जॉन्डिससारखा विकार आहे, तर याच्यासारखे टायफॉईड सारखा विकार आहे, तर यासारखे विकार जे आहेत किंवा हे आजार जे आहेत आपल्याला बघायला मिळतात। याशिवाय जर आपण बघितलं तर पावसाळ्यामध्ये आपल्याला एक दमट वातावरण जे आहे ते निर्माण होतं आणि ह्या दमट वातावरणाचा परिणाम जो आहे तो आपल्या श्वसनावरती आणि त्याशिवाय आपल्या स्किनवरती देखील झालेला दिसतो आणि त्यामुळे वातावरणामध्ये फंगस किंवा बुरशी जी आहे ती निर्माण होत असते आणि त्यामुळे श्वसनाचे विकार असतील, सर्दी खोकला किंवा ताप यासारखे विकार असतील किंवा त्वचावरती निर्माण होणारे जे विकार आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी निर्माण झालेले दिसून येतात। तर या पद्धतीने आपण हे जे कारणं आहेत यांना आपण 5 भागामध्ये वर्गीकृत करू शकतो। अगदी फार सविस्तरपणे आपण एकंदरीत पावसाळ्यात होणाऱ्या ज्या समस्या आहेत, आरोग्यदायी समस्या ज्या आहेत त्याबद्दलची माहिती दिली आणि त्याचं एकंदरीत वर्गीकरणही आम्हाला समजावून सांगितलं। मग सर आता आपण त्यातल्या काही जे आपण अनेक आजारांची नावं घेतली तर आता त्यातल्या काही विशिष्ट गोष्टींचं सविस्तर आपण चर्चा केली तर मला वाटतं ते समजण्यामध्ये कुठेतरी मदत होईल प्रेक्षकांसाठी। निश्चित। मग सर दूषित होऊन जे पाण्यामुळे दूषित पाणी जे आहे त्यामुळे जे आजार निर्माण होतात आपण सांगितलं त्याप्रमाणे त्यामध्ये आपण मुख्यतः पटकी किंवा कॉलेरा सारखे आजार बघतो। मग हा आजार जेव्हा होतो तो कसा होतो आणि आजाराची लक्षणे नेमके काय आहेत यावरती उपाययोजना काय करता येतील याबद्दलही आपण आमच्याशी सविस्तर शेअर करावेत गोष्टी। निश्चित सर, ॲक्च्युली काय आहे, पटकी किंवा कॉलरा हा आजार जो आहे तो मुख्यतः दूषित पाणी जे संक्रमण झालेलं पाणी जे आहे ते पिल्यामुळे उत्पन्न होत असतं। याला मेडिकल भाषेमध्ये आपण फिको ओरल रूट ट्रान्समिशन जे म्हणतो की हे आपल्या जेवणामध्ये जे अन्न आपण दूषित अन्न सेवन करत असतो किंवा दूषित झालेलं पाणी जे आहे ते सेवन करत असतो आणि त्यामुळे कारण पावसाळ्यामध्ये नेहमी सांगितलं जातं की पाणी जे आहे ते उकळून प्यायला पाहिजे, किमान 20 मिनिटं तरी पाणी उकळलेलं पाहिजे किंवा क्लोरीनच्या गोळ्या ज्या आहेत त्याचा वापर जे आहेत आपल्याला ग्रामीण भागामध्ये करायला दिसून येतो। परंतु जेव्हा आपण हे दूषित पाणी जे आहे ते कॉलराचे विषाणू जे असतात विब्रिओ कॉलरा ज्याला म्हणतात, हे जे संक्रमित झालेलं पाणी जे आहे त्याचं आपल्या सेवनामुळे आपण जर पिलं पाणी हे तर त्यामुळे आपल्याला प्राधान्याने कॉलरा हा विकार झालेला दिसतो। तर यामध्ये प्राधान्य जर बघितलं तर मुख्यतः या ठिकाणी सतत उलटी आणि जुलाब हे मुख्य लक्षण आपल्याला बघायचं। कॉलरा किंवा याला पटकी म्हणतात। कॉलरा हा शब्द आता नवीन पिढीला परिचित असा आहे, तर त्यामध्ये कॉलरामध्ये आपल्याला मुख्यतः लक्षण जे आहे ते उलटी होणे आणि जुलाब होणे। तर जुलाब आणि उलटी हे खूप मोठ्या प्रमाणात होतात या ठिकाणी आणि या प्रत्येक जे संक्रामक रोग असतात त्यांचा एक विशिष्ट पिरियड असतो ज्याला आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणतो की ज्यामध्ये हे संक्रमण झाल्यानंतर लक्षणं निर्माण व्हायला लागतात। तर ही लक्षणं निर्माण होण्याचा कालावधी जो आहे तो संक्रमक रोगामध्ये कमी जास्त प्रमाणात दिसून येतो। तर या कॉलरा व्याधी असा आहे की यामध्ये संक्रमण झालं की लक्षणं ही लवकर दिसतात,
खास करून आपण बघतो की 2 ते 5 दिवसामध्ये या ठिकाणी लक्षणं आपल्याला दिसून येत असतात. तर यामध्ये लक्षणांमध्ये आपण प्राधान्याने बघितलं की डिहायड्रेशन जे करण्याची कारणं जी आहेत म्हणजे उलटी आणि जुलाब हे मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामुळे या शरीरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची लक्षणं दिसतात, जसं की अतिशय प्रमाणात थकवा येणे किंवा डोके दुखणे किंवा या ठिकाणी आपल्या अंगामध्ये त्राण नाही म्हणजे BP लो होणे किंवा हायपोव्हॅल्युमिया म्हणजे BP कमी होणे यासारखी लक्षणं जी आहेत आपल्याला दिसून येतात. आणि याचं टिपिकल लक्षण जे आहे या कॉलरा व्याधीचं, यामध्ये स्टूल जे आहे किंवा ज्याला जुलाब जे होतात ते आपल्याला धुतलेल्या तांदळाच्या पाण्याप्रमाणे जे आहे ते सारखे जे धुतलेल्या तांदळाचं पाणी जे आहे त्या पाण्याप्रमाणेचे जे आहे ते मल जे आहे तो तसा दिसतो, म्हणून याला राईस वॉटर स्टूल असं म्हटलेलं आहे. हे एक टिपिकल लक्षण आहे वॉमिटिंग आणि डायरिया, आणि डायरियामध्ये होणारं स्टूल जे आहे ते राईस वॉटर स्टूल आहे. तर हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. यामध्ये अतिशय सर सविस्तरपणे आपण आणि सोपं करून आम्हाला समजावून सांगितलं की कॉलेरा मागची कारणं आणि त्यापासून बचावात्मक कोणत्या कोणत्या गोष्टी करता येतील याबद्दलही सविस्तर आपण समजावून सांगितलं. पण त्याचसोबत सर मग टायफॉइड हा एक प्रकार मला वाटतं पावसाळ्यामध्ये म्हणजे तो एक वॉटरबॉर्न डिझीजमध्येच मोडला जातो, दूषित पाण्यामुळे उत्पन्न होणारा. तर याबद्दल मोठ्या प्रमाणात जेव्हा आढळून येतात ह्या गोष्टी, तर त्याबद्दल आपण काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात? निश्चित सर, आपण टायफॉइडकडे वळण्या अगोदर समजा या कॉलराची मॅनेजमेंट कशी करायला पाहिजे हे देखील बघणं आवश्यक आहे. कॉलरा विकार जो आहे तर आपण बघितलं की त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फ्लूइड लॉस किंवा वॉटर लॉस जो आहे तो बॉडीमधून झालेला आहे आणि अशा वेळेस आपल्याला त्याला मॅनेज करणं आवश्यक आहे. त्या रुग्णाला जे आहे ते आपण बघतो की ॲक्यूट डायरिया जो आहे तो रिप्लेस करायचा आपल्याला फ्लूइडनी. तर यासाठी जलसंजीवनी जे आहे तो ORSचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात करणं आवश्यक आहे. समजा रुग्णाला आपल्याला घरामध्ये मेडिकल जर अवेलेबल नसेल तर त्या ठिकाणी मीठ आणि ग्लुकोज आणि लिंबू सरबत या पद्धतीने आपण ते देऊन त्याला वारंवार त्या ठिकाणी रिहायड्रेट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ORS जर अवेलेबल झालं तर ते पाण्यामध्ये मिक्स करून एखाद्या 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ते त्याला पाजणं आवश्यक आहे. आणि घातक स्वरूपात समजा डिहायड्रेशन खूपच सिव्हिअर झालं तर अशा पेशंटला जवळच्या हॉस्पिटलमध्ये किंवा रुग्णालयामध्ये देखील ॲडमिट करणं आवश्यक आहे सर. त्यामुळं कॉलराची ट्रीटमेंट करताना किंवा त्याची मॅनेजमेंट करताना आपल्याला खबरदारी खूप जास्त घ्यावी लागते, कारण हा ॲक्यूट डिसीज आहे. तर आणि दुसरा तुम्ही जो बोलला तो टायफॉइड, तर टायफॉइड हा देखील कॉलराप्रमाणेच आपण बघतो की हा देखील संक्रमणजन्य विकार आहे, एक दुसऱ्यापासून होतो. ज्यामध्ये देखील आपण दूषित पाण्याचं सेवन करणे किंवा दूषित अन्न सेवन करणे या पद्धतीने जर असेल तर दूषित अन्न किंवा पाणी जे आहे त्याचं सेवन केलं असेल तर त्या कारणामुळे देखील टायफॉइड हा विकार होतो. जसं कॉलरामध्ये बघितलं की त्या ठिकाणी डिहायड्रेशन जास्त आहे, टायफॉइडमध्ये जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे. तर टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर हा जो आहे तो फिवर टाईप आहे. यामध्ये जे आहे तर ज्वर येणे किंवा ताप येणे हे मुख्य लक्षण आपल्याला दिसून येतं. तर वेगवेगळ्या स्वरूपाची लक्षणं जी आहेत यामध्ये आपल्याला दिसते. सुरुवातीला डोके दुखणे, नंतर ताप येणे, त्याशिवाय खोकला येणे अशी उत्तरोत्तर लक्षणं होतात. आणि याचे जे इन्क्युबेशन पिरियड आपण सुरुवातीला बोललो की लक्षणं निर्माण होण्याचा कालावधी जो आहे तो 1 आठवड्याच्या नंतर साधारणतः लक्षणं दिसतात. आणि त्यामध्ये आपल्याला प्राधान्याने पोट दुखणे, उलटी, जुलाबसारखी लक्षणं, डायरिया, डिसेंट्री सारखी देखील लक्षणं दिसून येतात. आणि जसा हा आजार वाढतो म्हणजे ड्युरेशन क्रॉनिक जर झालं तर त्यामुळे देखील या ठिकाणी शरीरावरती, त्वचेवरती खास करून आपल्याला गुलाबी रोज स्पॉट जे आहेत, गुलाबी चकते जे आहेत, गुलाबी छोटे छोटे आकाराचे चकते किंवा स्पॉट जे आहेत ते निर्माण झालेले दिसतात. तर हा टायफॉइड जो विकार आहे तो आपण जर बघितलं तर सॅल्मोनेला टायफी जे आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रसारित झालेला असतो. आणि टायफॉइडसाठी खास करून आपल्याला विडाल टेस्ट सारखी टेस्ट जी आहे ती करता येते की ज्यामधून आपल्याला टायफॉइडचं निदान करता येतं किंवा इतरही चाचण्या ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पण टायफॉइडचं जे आहे त्यामध्ये ट्रीटमेंट जी आहे ती अवेलेबल आहे, जसं कॉलरामध्ये देखील अवेलेबल आहे. अँटीबायोटिक्सचा वापर देखील त्या ठिकाणी करता येतो. यामध्ये देखील आपल्याला अँटीबायोटिक्स जे आहेत त्यांचा वापर करता येतो. आणि पाणी जे आहे ते साधारणतः आपण जे आहे ते कंटामिनेटेड वॉटर जे आहे ते टाळणं आवश्यक आहे. त्यासाठी ते उकळलेलं पाणी किंवा आजकाल पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर जे येतात त्यामध्ये देखील दूषित पाणी असण्याचा धोका आहे, परंतु ते वापरू शकतो. हां सर, अगदी खूप छान पद्धतीने आपण सर सविस्तरपणे सगळ्या गोष्टी अगदी ॲनलाइज करून सांगितल्या.
सर, ह्याच शृंखलेमध्ये अजून एक आजार येतो, तो म्हणजे कावीळ किंवा जॉन्डिस. याबद्दल देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो की समाजामध्ये आपल्याला गैरसमजही या गोष्टीबद्दल बरेच आढळून येतात. लोक काही औषध म्हणजे उपयोगात आणत असतात. त्याबद्दल आपण एकंदरीत त्याचं शास्त्रीय विश्लेषण जर करून सांगितलं तर कुठेतरी या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने, ज्या पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून हाताळल्या गेल्या पाहिजेत, याबद्दल आपण काय सांगाल? हा एक आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पसरणारा विकार आहे, ज्याला जॉन्डिस म्हणतो आपण, किंवा व्यवहारामध्ये कावीळ म्हटलं जातं. तर जॉन्डिस हे एक लक्षण आहे. कावीळ जे आहे ते आपल्या बोलीभाषेमध्ये बोलतात. हा खरा तर विकार जो आहे, तो हा आजार जो आहे तो आपल्या शरीरातील अंतर्गत अवयव जे आहेत त्यामध्ये यकृत किंवा लिव्हर जो आहे, या लिव्हरला या ठिकाणी सूज येते आणि त्यामुळे हा निर्माण होणारा आजार आहे. तर जॉन्डिस जो आहे तो या ठिकाणी हेपॅटायटिस, ज्याला मेडिकलच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. तर यामध्ये जे तर मुख्यतः शरीरामध्ये जे आहे, तर सर्व शरीर जे आहे, डोळे किंवा त्वचा, मूत्र, हे सगळे जे आहेत यामध्ये पिवळेपणा यायला लागतो. तर हा पिवळेपणा जो आहे त्यामुळे याला जॉन्डिस म्हटलेलं आहे. तर जॉन्डिस जो आहे तर यामध्ये मुख्यतः आपल्याला डोळे, त्वचा ही पिवळी दिसते, त्याशिवाय भूक लागत नाही. तर जॉन्डिस जेव्हा निर्माण होतो, कारण पचन प्रक्रिया जी आहे ती आपल्या लिव्हरचे एन्झाईम जे आहेत, लिव्हरच्या माध्यमातून जे आपल्या पचनासाठी आवश्यक असणारे जे काही एन्झाईम्स आहेत ते मिळत असतात. आणि जेव्हा लिव्हरला सूज येते, यकृताला जेव्हा सूज येते, त्यावेळेस हे एन्झाईम्स किंवा जे पाचक स्राव जे असतात ते या ठिकाणी व्यवस्थित स्रावित होत नाहीत आणि त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी भूक लागत नाही आणि भूक न लागणे हे एक यामध्ये मुख्य लक्षण दिसतं. त्याशिवाय जसं जसं जॉन्डिस हा उत्तरोत्तर वाढत जाईल त्यामध्ये पिवळेपणा जो आहे तो वाढत राहतो, आपल्याला दिसतो. आणि अत्यंत भूक न लागल्यामुळे आपल्या शरीरात जे आहे ते अत्यंत थकवा येणे किंवा सतत पोट दुखत राहणे, खास करून उजव्या साईडला किंवा उदरामध्ये आपल्या जठर जे आहे त्या ठिकाणी, मध्य भागामध्ये आपल्या बेंबीच्या वरती देखील आपल्याला या ठिकाणी वेदना झालेल्या दिसून येतात. तर जॉन्डिस जो आहे तो खूप महत्त्वाचा विकार आहे. कावीळ जो आहे त्याच्यामध्ये आपण जसं बोललात की समाजामध्ये यामध्ये गैरसमज भरपूर आहेत. कावीळमध्ये नेमकं लोकांना कळत नाही जॉन्डिस आहे का ॲनिमिया आहे, पांढरी कावीळ आणि पिवळी कावीळ. तर लोक बरेच कन्फ्यूज होतात. पिवळी खूप आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ॲनिमियाचे पेशंट बघायला मिळतात, जे आपण रक्त अल्पता म्हणतो, ज्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं. आणि अशा लोकांमध्ये देखील आपल्याला शरीराचा वर्ण जो आहे तो पांढरट झालेला दिसतो, त्याला श्वेत वर्ण होतो आणि तो फेंटिंग जी आहे ती दिसून येत असते. ही फेंटिंग लोकांना आयडेंटिफाय करता येत नाही बऱ्याच वेळेस आणि त्यामध्ये लोक जे आहेत त्यांना कावीळ समजून बसतात आणि कावीळीचे उपचार घेतात. तर कावीळचे जे ट्रॅडिशनल उपचार घेतात त्याच्याबद्दल देखील आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी कावीळीचे औषधं दिली जातात, नाकातून किंवा जुलाबातून, अशा वेगवेगळ्या माध्यमातून जे आहेत ते या ठिकाणी कावीळवरती उपचार केले जातात. आयुर्वेदिक उपचार जे आहेत ते निश्चित कावीळमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात. कावीळचे रिझल्ट जे आहेत खास करून जॉन्डिससाठी आपल्याला आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले तर ते निश्चित मिळतात. आयुर्वेदाचे जे तज्ज्ञ आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुका प्लेसवर देखील आपल्याला आयुर्वेदिक महाविद्यालय उपलब्ध आहेत. तर या ठिकाणी जाऊन तुम्ही आयुर्वेदाच्या पद्धतीने, शास्त्रोक्त पद्धतीने कावीळवरती उपचार करू शकता. आणि मेडिकलमध्ये देखील आपल्याला या ठिकाणी उपचार जे आहेत ते चांगल्या पद्धतीने मिळतात. प्राधान्याने कावीळचा विचार केला तर हा व्हायरल डिसीज असल्यामुळे या ठिकाणी मॉडर्नमध्ये तसे अँटीबायोटिक वगैरे त्यांचा काही रोल नसतो आणि त्यामुळे अँटीबायोटिक वगैरे या ठिकाणी टाळावेत. कारण त्यामुळे अँटीबायोटिक जर दिले तर त्यांचं मेटाबॉलिझम किंवा त्यांचं पचन जे आहे ते लिव्हरच्या माध्यमातून होत असतं आणि त्यामुळे कावीळ वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे निश्चितपणे कावीळसाठी जे आहे ते मुख्यतः आपण बघतो की शरीरामधलं जे बिलिरुबिन किंवा पिवळेपणा जो निर्माण होतो तो रक्तामध्ये काही स्राव जे आहेत ते पचनवाढ माध्यमातून ते पुरुषामधून जात असतात, मलामधून जात असतात, आपल्या जुलाबातून जातात. तर ते होत नाही, ते शरीरात रक्तामध्ये येतात आणि त्यामुळे पिवळेपणा जो आहे तो दिसून येतो. त्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीच्या चाचण्या कराव्या लागतात. खास करून लिव्हर फंक्शन टेस्ट किंवा लिव्हरची तपासणी जी आहे ती करावी लागते. खूप वेळेस सोनोग्राफीसारखी
जी पद्धत आहे सोनोग्राफीने देखील आपल्याला हेपॅटायटिस किंवा आपल्या यकृताला सूज आलेली आहे किंवा नाही ती कळते. तर याचे काही प्रकार पण आहेत सर. तर याचे प्रकार जे आहेत ते काही सौम्य प्रकार आहेत जे आपल्याकडे बघायला मिळतात. खास करून हेपॅटायटिस ए सारखे विकार जे आहेत किंवा सी सारखे किंवा बी सारखे हेपॅटायटिस हे 4 प्रकार प्राधान्याने बघायला मिळतात. परंतु यामध्ये आपण बघितलं तर हेपॅटायटिस जो विकार आहे त्याचे व्हायरल जे आहेत ते हे जे आहेत ते मुख्यतः आपल्याला सौम्य स्वरूपाचे दिसतात. पण यामध्ये घातक स्वरूपाचा विकार जो आहे तो हेपॅटायटिस बी आहे. तो हेपॅटायटिस बी जो आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून स्प्रेड झालेला. हा कॉन्टॅजिनस डिसीज आहे, म्हणजे संक्रमण. हा कावी तर संक्रमणजन्य आहे, दूषित पाण्यामुळे होतोच. परंतु हेपॅटायटिस बी मध्ये देखील आपल्याला अन्य कारणं जी आहेत ती आपल्याला बघायला मिळतात. खास करून या ठिकाणी ब्लड ट्रान्सफ्युजनच्या माध्यमातून सर हा जो विकार आहे हेपॅटायटिस बी ब्लड ट्रान्सफ्युजनच्या माध्यमातून होतो किंवा वापरलेल्या सुया वगैरे ज्या आहेत त्या किंवा सलाईन वगैरे लावताना ज्या सुया वापरल्या जातात त्याच्या माध्यमातून देखील हा विकार पसरू शकतो. त्यामुळे याच्यामध्ये खबरदारी जास्त घेणे आवश्यक आहे आणि हेपॅटायटिस बी वरती योग्य पद्धतीची चिकित्सा जी आहे सध्या अवेलेबल नाही. आणि हेपॅटायटिस जो आपल्या रुटीनमध्ये नेहमी दिसणारा जो आहे तो सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे, म्हणजे काही काळाने बरा होणार आहे. परंतु यामध्ये प्राधान्याने आपल्याला चिकित्सा किंवा उपचार करताना हा विचार करावा लागतो की त्या ठिकाणी त्याला रेस्ट देणे महत्त्वाचं आहे. कारण या ठिकाणी ग्लुकोज जो आहे त्याला अधिक प्रमाणात द्यायची, कारण आणि त्याची शक्ती त्याचं पचनच होत नाही. त्यामुळे त्याला ओरली देखील किंवा आय व्हीच्या माध्यमातून देखील तुम्ही ग्लुकोज देऊ शकता किंवा साखर जे आहे ते देऊ शकता. या ठिकाणी फॅट कंटेंट किंवा म्हणजे ज्याला आपण मटण अंडी वगैरे जे मटण हे जे आहेत फॅट असणारे आहारामधले जे घटक आहेत ते त्याग करावे लागतात किंवा ते त्या ठिकाणी बंद करावे लागतात. आणि या ठिकाणी हाय कार्बोहायड्रेट म्हणजे त्या ठिकाणी कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोज असणारे जे साखर असणारे पदार्थ जे आहेत ते अधिक प्रमाणात दिले तर याची चिकित्सा चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आणि प्राधान्याने या ठिकाणी आपल्याला हॉस्पिटलायझेशनची पण बऱ्याच वेळ येते, कारण हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हेपॅटोटॉक्झिसिटी ज्याला म्हणतात मेडिकलच्या भाषेमध्ये ती देखील उत्पन्न होत असते. आणि त्यामुळे या पेशंटला सगळ्यात महत्त्वाची चिकित्सा जी आहे ती बेड रेस्ट. तर या जेव्हा कोविड होईल त्यावेळेस इतर बेड रेस्ट घेणं आवश्यक आहे आणि आराम केला आणि चांगल्या पद्धतीने रिहायड्रेशन केलं, सुपाच्य जेवण जेवलं, थोडासा सकस आहार घेतला, लो फॅट डाएट घेतला तर नक्कीच या ठिकाणी आपण घरच्या घरी याला मॅनेज करू शकतो. नक्कीच अतिशय सविस्तरपणे आणि अतिशय सुलभ करून आपण समजावून सांगितलं की दूषित पाण्यामुळे होणारे या सगळ्या गोष्टी. प्रेक्षको, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. दूषित पाण्याचा विषय झाल्यानंतर त्याच्यामध्ये अजूनही वेगळे पावसाळ्यांमधील समस्याचा विचार करता अजूनही वेगळे आयाम आहेत, तेही आपण उलगडून पाहणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे पावसाळ्यात होणारे आजारवर त्यावरील जे उपचार याबद्दल आपण चर्चा करत आहोत आणि मार्गदर्शन आपल्याला करतायत डॉक्टर अरुण दुधमल सर. सर, आपण ब्रेकवर जाण्याच्या आधी महत्त्वाचे जे वॉटरबॉर्न डिसीजेस होते दूषित पाण्यामुळे होणारे याबद्दल सविस्तर चर्चा केली. आता याच्यातला दुसरा जो कंगोरा आहे महत्त्वाचा पावसाळ्यामधील आजारामध्ये ते म्हणजे डासांचा प्रादुर्भाव. आणि या डासांमुळे देखील जे विकार होतात त्यामध्ये महत्त्वाचा मुख्य विकार जर आपण पाहिला तर तो म्हणजे मलेरिया. याबद्दल देखील जनजागृती होणं तितकंच आवश्यक आहे. मग याबद्दल आपण आपल्या प्रेक्षकांना माहिती व खबरदारी काय घ्यावी याबद्दल काय सांगाल? निश्चित सर, पावसाळ्यामध्ये जसं आपण बघितलं की जे दूषित पाणी पिल्यामुळे जसे विकार होतात तसेच आपण बघतो की पाणी जे आहे ते तुंबून राहिल्यामुळे आणि साचल्यामुळे पाणी जे आहे त्यामुळे जे आहे ते या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे डासांचा प्रादुर्भाव पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दिसतो. सतत पाऊस पडत असला तर तेवढा होत नाही. जेव्हा आपण बघतो की पाऊस थांबलेला असतो, ऊन पडतं, त्यावेळेस हे ब्रीडिंग जे आहे डासांची ब्रीडिंग जी आहे ती मोठ्या प्रमाणात होते आणि डास वाढलेले दिसून येतात. यामध्ये आपल्याला मुख्यतः मलेरिया हा विकार जो आहे तो वर्ल्ड वाईड आहे. जिकडे बघा तिकडे मलेरियाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. तर मलेरिया हा मोठ्या प्रमाणात खास करून आपल्या ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये, भारतामध्ये, आफ्रिकेमध्ये मलेरियाचा मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रभाव दिसतो. मलेरिया म्हणजे दुष्ट जागेमध्ये निर्माण होणारा विकार असा हा सांगितलेला आहे. मलेरिया जो आहे तो थंडी वाजून ताप येतो.
थंडी वाजून ताप येतो म्हणून त्याला हिवताप म्हटलेलं आहे. तर हिवताप जे शब्द जो आहे तो ग्रामीण भागामध्ये आपल्याला प्रचलित दिसून येतो. हिवतापाचे रुग्ण जे आहेत ते डिटेक्शन करण्यासाठी आपला नॅशनल प्रोग्राममध्ये हा विकार आहे आणि मोठ्या प्रमाणात याचा फैलाव होतो. आणि हा काही मलेरियाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये काही प्रकार जे आहेत ते घातक स्वरूपाचे देखील आहेत. तेव्हा मलेरियाचा वरती निर्मूलन नाही आहे. मलेरिया जो आहे तर नियंत्रण कंट्रोल प्रोग्राम आहे. निर्मूलन होणं थोडंसं कठीण काम आहे, त्यामुळे त्याला कंट्रोल प्रोग्राममध्ये घेतलेलं आहे. आणि आपण बघतो की यामध्ये मादी जी आहे, डासांची मादी, ज्याला नाव दिले आहे की ॲनाफेलस, तर ॲनाफेलस डासाची जी मादी आहे किंवा ही जी आहे हिचा बाईट झाल्यानंतर ही शरीरामध्ये जे पॅरासाइट्स लार्वा जे आहेत ते प्रोड्यूस करते आणि यांचं जीवनचक्र जे आहे, लाईफ सायकल या लार्वांचं जे आहे ते आपल्या शरीरामधल्या RBCमध्ये होतं. तसं शरीराच्या ज्या रक्तपेशी ज्या आहेत त्यामध्ये होतं आणि रक्तपेशी ज्या आहेत त्या ब्रेक होतात. जेव्हा ब्रेक होतात त्यावेळेस आपण बघतो की थंडी वाजून ताप आलेला दिसतो. तर ह्यामध्ये थंडी वाजून ताप येणे हे मलेरियाचं मुख्य लक्षण आहे. याशिवाय मलेरियामध्ये डोके दुखणे, परत दुसरे डायरिया वगैरे जे आहेत ते देखील लक्षणं दिसून येत असतात. तर मलेरियाच्या संक्रमणामध्ये आपण बघितलं की याचे काही प्रकार दिसतात. तर ते मुख्यतः प्रकार जे आहे ते वेगवेगळे 5 प्रकार सांगितले आहेत. परंतु भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्या P. vivax नावाचा जो मलेरिया जो आहे तो प्रकार बघायला मिळतो. त्याशिवाय हा फाल्सिपॅरम नावाचा एक मलेरिया जो आहे तो मेंदूजन्य विकार आहे की त्यामध्ये मेंदू किंवा कोमा कंडिशन जी आहे ती निर्माण होऊ शकते. त्यामुळे फाल्सिपॅरम मलेरिया आहे का P. ओव्हल मलेरिया आहे की व्हायवॅक्स मलेरिया आहे, याच्या चाचण्या ज्या आहेत ते वेगवेगळ्या असतात. तर त्यामुळे खास करून याचा रक्त जे आहे, जेव्हा आपल्याला मलेरियासारखी सदृश्य लक्षणं रुग्णाला जाणवतात, जेव्हा केव्हा ताप येणार असेल किंवा ताप येत आहे, 2-3 दिवसापासून ताप आहे, पावसाळ्यात असो की इतर कोणत्याही ऋतूमध्ये असो, ताप शरीरामध्ये जास्त दिवस असेल किंवा जास्त दिवसापासून आपण बऱ्याच वेळेस बघतो की मेडिकल स्टोअरवरती जातो आपण, पॅरासिटामॉल सारखे औषधं जे आहेत, क्रोसिन सारखे औषधं जे आहेत घेऊन ताप अंगावर काढण्याचा प्रयत्न करत असतो. तर असं अजिबात करू नका. 2-3 दिवस आहे, कारण खास करून पावसाळ्यामध्ये जेव्हा ताप येतो तेव्हाच तो ताप डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस यासारख्या आजारांनी निर्माण झालेलं असू शकतो, चिकनगुन्या, कारण हे साथीचे रोग आहेत. कम्युनिकेबल डिसीज जे आहे ते साथीचे रोग हे खास करून पावसाळ्यामध्ये आपल्याला पसरले दिसत येतात. म्हणून मलेरिया जो आहे त्याचं निदान करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण मलेरिया जो आहे तुमच्या घरामध्ये एकाला झालेला असेल, त्याला डास चावला, तो डास दुसऱ्याला चावला, यामुळे त्याची सायकल जी आहे ती त्या ठिकाणी डेव्हलप होत असते. तुमचा मलेरिया कमी झाला, दुसऱ्याला डास चावला, त्याला मलेरिया झाला, परत तो डास तुम्हाला चावत असेल, रिपीटेडली मलेरिया होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मलेरियाकडे अजिबात दुर्लक्ष करायला नाही पाहिजे. प्रेक्षकांनी निश्चित त्याची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा केव्हा थंडी वाजून ताप येतोय, अशी लक्षणं दिसत आहेत, तर निश्चित मलेरियाची जी उपचार पद्धती आहे ती अवलंबन करणं आवश्यक आहे. तर हे जे आहे थंडी वाजून ताप येणे, तीव्र स्वरूपाचा ताप असतो, घाम येतो, जेव्हा ताप एका हाय डिग्रीवरती जातो आणि त्याच्यानंतर दरदरून घाम येतो. स्वेटिंग फेज जी आहे, याला स्वेटिंग फेज म्हटली जाते मेडिकलमध्ये, ती ही स्वेटिंग फेज जी आहे ती या ठिकाणी महत्त्वाची आहे. त्यावरून आपण क्लिनिकल डायग्नोसिस जे आहे ते या ठिकाणी क्लिनिकली फाइंडिंगमध्ये बघू शकतो की त्याला घाम येतो, थंडी वाजते, ताप येतो, घाम येतो आणि ताप कमी होऊन जातो. तर या ठिकाणी रिलॅप्सिंग होते किंवा ताप हा कमी झालेला दिसतो. तर अशी कंडिशन जी आहे ती मलेरियाची आहे आणि त्यामध्ये मळमळ, उलट्या यासारखे किंवा अशक्तपणा, ज्याला दौर्बल्य म्हणतो आपण, की अशक्तपणा मलेरियामध्ये खूप वारंवार स्वेटिंग वगैरे असते आणि या ठिकाणी अशक्तपणा हा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला दिसून येत असतो. तर धोक्याचा इशारा यामध्ये मलेरियामध्ये एकच आहे की मेंदूज्वर आहे का नाही, फाल्सिपॅरम मलेरिया आहे का नाही, तो डायग्नोसिस करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो जर नसेल तर बाकी ट्रीटमेंट जी आहे ती आपण वेगवेगळ्या स्तरावरती बघत असतो की आपल्याला या ठिकाणी ट्रीटमेंट जी आहे ती मिळते, अवेलेबल आहे आणि मलेरिया हा निश्चित बरा होतो. क्लोरोक्विन असतील किंवा प्रायमाक्विन असतील, याचे वेगवेगळे शेड्यूल्स आहेत, ते डोस आहेत, त्या डोसच्या हिशोबाने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं कुठलीही मॉडेलची असतील किंवा आयुर्वेदिक असतील, औषधं म्हणून जेव्हा ती प्रिस्क्राईब केली जातात ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे आवश्यक आहे. अगदी महत्त्वाचं होतं शेवटचं वाक्य की कोणत्याही रोगाचा उपचार जो आहे
त्याचं जो औषधोपचार, त्यातली औषधं जे घेणं हा प्रकार आहे तो तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घ्यावा. प्रेक्षकांनीही आपल्याशी संपर्क साधला होता, पण त्यांच्याशी संपर्क आता तुटलेला आहे. मंगलताई आपटे या पुण्याहून आपल्याशी संपर्क साधला होता आणि त्यांचा प्रश्न असा होता की जसं आपण मलेरियामध्ये प्रतिबंधात्मक सांगितलं, तर त्यांनी असं विचारलं होतं की कावीळ जी आहे, काविळेमध्ये हळद खाऊ नये असं काहीतरी म्हणतात. तर मग याबद्दल आपण त्यांचं शंका निरसन कसं कराल? आणि दुसरी गोष्ट, उकळून पाणी पिणे हा बचावात्मक उपाय किती महत्वाचा आहे याबद्दलही आपण थोडक्यात निश्चित कावीळमध्ये हळद खाणे तर हा काही म्हणजे काय कावीळ वाढवणारा प्रकार नाही किंवा कावीळ कमी करणारा प्रकार नाही. हळद ही जी आहे ती एक म्हणजे हळद खाल्ली तर त्याचे फायदे होऊ शकतात, परंतु हळद कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे, किती मिलीग्रॅममध्ये घ्यायला पाहिजे. आपण व्यवहारामध्ये बघतो की आपल्या जेवणामध्ये हळद असते, तर ती हळद असणे वेगळा भाग आहे. ॲज अ मेडिसिन म्हणून हळद घेणे हा भाग वेगळा. तर त्यामुळे जे आहे ते हळदीने कावीळ बरा होतो असंही नाही आहे किंवा हळदीसाठी कावीळ घातक आहे असंही काही नाही आहे. त्यामुळे हळद जी आहे ती तुम्ही रोजच्या वापरात जी घेत असाल ती घेऊ शकता, परंतु असं काही त्याचा हळदीचा आणि काविळीचा काही तसा पिवळा कलर आहे म्हणून त्याचा काही तसा काही संबंध नाही आहे. हळदीचा वापर तुम्ही ॲज अ मेडिसिन म्हणून देखील करू शकता. चांगल्या प्रकारचं अँटीसेप्टिक आहे, अँटीबायोटिक म्हणून देखील हे काम करतं, हे प्रूव्ड आहे. त्यामुळे त्याचा वापर प्रमाणात करू शकता, तसं काही इश्यू नाही आहे. उकळून पाणी पिणे. हां, दुसरं महत्त्वाचं जे आहे ते पावसाळ्यामध्ये जेव्हा किंवा आपण बघतो तर आजचं वॉटर जे आहे ते कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित पाणी आहे. अशा वेळेस पाणी जे आहे ते तुम्हाला शक्यतो घरामध्ये तुमच्या आता महानगरपालिका ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात त्यांची जबाबदारी असते की तुम्हाला पॅलेटल वॉटर म्हणजे पिण्यायोग्य जल जे आहे ते त्यांनी पुरवणं आवश्यक आहे. आणि ते पाणी जे आहे ते संक्रमित होण्याची धोका जो आहे तो आपण बघतो की नाल्या गटारामधून ह्या पाईपलाईन्स पाण्याच्या जात असतात, त्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस कंटॅमिनेटेड होण्याची संभावना जास्त असते. त्यामुळे आपण घरामध्ये देखील आपण बघतो की आपल्या घरामध्ये देखील वॉटर फिल्टर जे आहे थोडासा खर्च झाला तरी हरकत नाही, पण एक चांगल्या ब्रँडेड कंपनीचं वॉटर फिल्टर जे आहे ते वापरलं पाहिजे. आणि वॉटर फिल्टर जर घरामध्ये नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला क्लोरोकिनचे ड्रॉप्सचे बॉटल्स देखील मिळतात, त्या ड्रॉप्स मेडिकलमध्ये मिळतात, ते ड्रॉप्स देखील आपण यूज करू शकता. पण सगळ्यात बेस्ट समजा कुठलीही व्यवस्था नसेल आपल्याकडे तर पाणी जे आहे ते कमीत कमी समजा घरामध्ये दिवसभरासाठी लागणारं पाणी जे आहे एखादं साधारणतः 5 लिटर समजा लागत असेल तर ते पाणी तुम्ही एकाच वेळेस उकळून घ्या, 20 मिनटं उकळून घ्या आणि नंतर ते तुम्ही जेवणामध्ये वापरा किंवा भाजी करताना स्वयंपाक करताना तेच पाणी वापरा. कारण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पिण्यासाठी वापरल्या जाणारं पाणी जे आहे ते देखील आपल्याला शुद्ध जंतुविरहित हवं आहे आणि त्याशिवाय पाणी जे आपण स्वयंपाकासाठी वापरत असतो ते देखील आपल्याला जंतुविरहित आवश्यक आहे. आणि शक्यतो झालं तर पाणी उकळून पिणं केव्हाही चांगलं, कारण त्याच्यात ते जंतू जे आहेत ते पूर्णतः नष्ट होतात. परंतु उकळण्याची प्रक्रिया आहे ती कमीत कमी 20 मिनटं करावी लागते. पाणी असेल किंवा दूध असेल हे देखील आपण दूधचा समजा पॉश्चराइज्ड मिल्क जे आहे, कारण टायफॉईडसारखा विकार जो आहे तो देखील दुधामुळे आपल्याला किंवा कॉलरा वगैरे पण हे देखील जसं आपण पाणी जसं घेतो तसं दूध देखील घेत असतो. दूध देखील आपण चांगल्या पद्धतीने उकळून घेतलं पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे. अतिशय महत्त्वाचं होतं. या निमित्ताने अनेक जणांच्या मनातले प्रश्न नक्कीच त्याचं उत्तर त्यांना मिळालेलं असेल. पुन्हा आपल्या प्रेक्षक आपल्याशी जोडले गेले होते. त्यांचा प्रश्न असा होता, रुपेशजी हे सिन्नर इथून त्यांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. तो म्हणजे कावीळ आहे, टायफॉईड आहे, या गोष्टींवरती लस उपलब्ध आहे की आणि असली आहे का, हा एक त्याचा प्रश्न. आणि दुसरी असेल तर मग ती कधी घ्यावी? हां, निश्चितच चांगला प्रश्न आहे हा. कारण आजच्या काळामध्ये बहुतांश विकारावरती लसी ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत. टायफॉईडवरती देखील लस आहे, कावीळवरती देखील लस आहे, विसूचिका ज्याला आपण कॉलरा जो म्हटलं त्याच्यावर देखील लस उपलब्ध आहे. तर ह्या वेगवेगळ्या लसी ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. हे संक्रमणक रोग आहेत, जे एपिडेमिक आहेत, हे काही काळासाठी निर्माण होत असतात, दरवर्षी निर्माण होत असतात आणि त्यामुळे या काळामध्ये यांचा प्रादुर्भाव शरीरामध्ये होऊ नये. जसं आपण आता पंढरपूरची जे आहे त्यामध्ये वारीला जात असतो त्यावेळेस कॉलरासारखा विकार होण्याची संभावना जास्त असते. काही कारणास्तव आपल्याला पाणी जसं पाहिजे तसं मिळत नाही,
त्यावेळेस आपण जी कॉलरा किंवा पटकी जी आहे त्याची लस जी आहे ती ओरली मिळते. ती लस जर घेतली तर त्या ठिकाणी आपल्याला थोडा बचाव जो आहे तो निश्चित मिळू शकतो. हेपॅटायटिसच्या बद्दल देखील हेपॅटायटिस बीच्या आणि बाकी वॅक्सिन्स अवेलेबल आहेत, तर त्या वॅक्सिन्स देखील आपण घेऊ शकतो. त्या IB मध्ये दिले जातात आणि टायफॉईडसाठी देखील वॅक्सिन अवेलेबल आहे, पण लिमिटेड टाईमसाठी त्या परिणाम करतात. त्यामुळे तुम्हाला त्या दरवर्षी तुम्हाला घ्याव्या लागतील या निश्चित आहे. म्हणजे त्याचा एक टाईम स्पॅन असतो, त्यानंतर त्या परत तुम्हाला रिपीटेड करावं लागतात. अगदी महत्त्वाचं. आणि या प्रश्नातून आपल्याला लक्षात येतं की आपला प्रेक्षक किती सजग आहे. म्हणजे त्यांना ती माहिती हवी आणि त्यांच्यामुळे ती अनेकांपर्यंत ही पोचते. हाच मूळ उद्देश आपल्या अशा कार्यक्रमांच्या मागचा आहे. सर, महत्त्वाचं आता जे आहे डासांच्या उत्पत्तीमध्ये जेव्हा आपण मलेरियाबद्दल बोललो, तर आपल्याला यामध्ये अजून एक प्रकार तो म्हणजे डेंग्यू हा देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पावसाळ्यामध्ये दिसतो. मग याबद्दल आपण सविस्तर काय सांगाल? अगदी थोडक्यात म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याच्या कशा सांगाल? निश्चित. जसं आपण बघितलं मलेरिया आहे तो देखील डासामुळे निर्माण होतो, तसाच हा डेंग्यू देखील जो आहे तो डासामुळे निर्माण झालेला दिसून येतो. तर यामध्ये एडिस इजिप्टी नावाचा एक डास आहे, ती पण मादीच आहे. ती चावल्यामुळे हा डेंग्यूसारखा विकार जो आहे तो निर्माण होतो. तर डेंग्यू जो आहे तो एक प्रकारचा व्हायरल डिसीज आहे. जसं आपण मलेरिया बघितलं तर तो पॅरासाइट्स आहेत, यामध्ये मेडिकल भाषेमध्ये जंतूच आहेत हे, पण व्हायरस आहेत. आणि हा जो संसर्ग झाल्यानंतर व्हायरल संसर्ग झाल्यानंतर म्हणजे इडिस इजिप्टी जो डास चावल्यानंतर जे इन्फेक्टेड आहे हा डास जो आहे तो आपण बघतो की जसं मलेरियाचे डास जे आहे ते आपल्याला घाण पाण्यामध्ये किंवा सांडपाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. पण या इडिस इजिप्टीबद्दल थोडंसं वेगळं आहे. हा डास जो आहे तो चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये वाढत असतो, त्यामुळे आपण बघतो की आणि हा विशेषतः दिवसा चावतो. तर याची दोन वैशिष्ट्ये जी आहेत ती लक्षात घ्या की हा स्वच्छ पाण्यामध्ये निर्माण होतो, त्याची अंडी घालतो त्यामध्ये, त्याच्यातून वाढत असतो, ब्लिडिंग त्याच्यातून होत असते. आणि त्याशिवाय हा डास जो आहे तो दिवसा चावतो. म्हणून आपण बघतो की यामध्ये वर्कप्लेस किंवा जे काम करण्याची ठिकाणं जी आहेत त्या ठिकाणी होण्याचा शक्यता ही जास्त असते. आपण जर कामावर गेलो असतो तर दिवसभराचा कालावधी हा आपण त्या कामावर घालत असतो, तर त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त असते. घरामध्ये देखील आपल्या कुंड्या असतील किंवा आपलं साचलेलं पाणी जे असेल, आपण वेगवेगळ्या कारणास्तव आपण साचलेलं असेल तर ते नियमित चेंज करणं आवश्यक आहे की ज्याच्या परिणामस्वरूपात हे डास जे आहेत इडिस इजिप्टी सारखा डास जो आहे तो त्या ठिकाणी त्याचे प्रादुर्भाव जो आहे किंवा तो तर त्या ठिकाणी त्याच्या अंडे जे आहे तो घालणार नाही आणि त्या ठिकाणी तो निर्माण होणार नाही. तर ह्या डेंग्यूमध्ये जे आहेत आपण आता बघतो की आता या काळामध्ये डेंग्यूची साथ जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. डेंग्यू जो आहे तो मोठ्या प्रमाणात या काळामध्ये आपल्याला पावसाळ्यामध्ये खास करून जेव्हा पाऊस पडून गेलेला असतो त्यावेळेस तो प्रादुर्भाव झालेला दिसतो. तर याचं मुख्य जे लक्षण आहे किंवा जे आहे तर हा देखील फिवर आहे, ताप या ठिकाणी निर्माण होतो, हेडॅक वगैरे असतो. हा देखील गंभीर स्वरूपाचा आजार आहे, हा देखील घातक स्वरूपाचा आहे, मृत्यूसूचक देखील होऊ शकतो. यामध्ये आपल्या सेलमध्ये रक्तामधल्या ज्या प्लेटलेट्स आहेत, ज्या प्लेटलेट ज्या असतात त्यावरती हा परिणाम करतो. प्लेटलेट्सचं प्रमाण जे आहे WBCचं प्रमाण जे आहे, प्लेटलेट्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होत असतं आणि प्लेटलेट ज्या आहेत त्या कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ब्लिडिंग डिसऑर्डर किंवा रक्तस्रावजन्य जी घातक स्थिती जी आहे शरीरामध्ये दिसायला शकते. तर वेगवेगळ्या स्वरूपाचे रक्त आपल्या ब्लिडिंग ज्या आहेत त्या ठिकाणी दिसून येऊ शकतात. या इडिस इजिप्टीची डास जो आहे तो आयडेंटिफाय करतो. आपण आयडेंटिफाय नेकेड आयने देखील करू शकतो. याच्यावरती तुम्ही जर बघितलं तर ह्या इडिस इजिप्टीमध्ये या ठिकाणी याच्यावरती पांढरे पट्टे दिसून येतात. तर हा डास जो आहे तो आपल्याला ओळखता येऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे हा दिवसा चावतो आणि त्याचं आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये हाचा प्रादुर्भाव दिसतो आणि प्रसार जो आहे तो एका व्यक्तीपासून, एकाला डेंग्यू झाला तो चावला दुसऱ्याला होतो, जसं मलेरियामध्ये आहे त्याच पद्धतीने याचा प्रसार जो आहे तो देखील आपल्याला दिसून येत असतो. अगदी सर, म्हणजे मलेरिया आणि डेंग्यूबद्दल आपण सविस्तर सांगितलं आणि हे घातक ठरू शकतात जर त्यांची योग्य ती आपण काळजी नाही घेतली आणि उपचार नाही केले तर मग याच गोष्टीमध्ये मोडणारा अजून एक प्रकार तो म्हणजे लेप्टोस्पायरोसिस. मग पावसाळ्यामध्ये आपण ह्याही गोष्टीचं जास्त प्रमाण बघतो. याच्या लक्षणांबद्दल थोडक्यात काही सांगाल आणि त्याच्या उपचार पद्धतीबद्दल याबद्दलही आपण सविस्तर सांगा. निश्चित सर, लेप्टोस्पायरोसिस जो आहे तो देखील एक अतिशय महत्त्वाचा विकार आहे. खास करून मोठ्या शहरामध्ये मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जर बघितलं तर तुम्हाला याचे
रुग्ण जे आहेत या पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडून जातो त्यावेळेस या ठिकाणी साचलेलं पाणी असतं किंवा आपण फ्लड कंडिशन जे आहे तर पूर स्थिती जी आहे ती निर्माण झाली असते आणि त्यावेळेस आपण पाण्यातून चालत असतो किंवा पाण्यातून जात असतो. तर अशा वेळेस या ठिकाणी जे आहे ते श्वान असतील किंवा उंदीर असतील तर यांच्या मूत्राच्या जे आहे ते पाण्यामध्ये मूत्र जे ते उत्सर्जन झाल्यामुळे यामुळे खास करून आपल्याला उंदरांच्या मूत्रप्रवृत्तीतून हा लेप्टोस्पायरोसिसचा विकार जो आहे तो आपल्याला झालेला दिसून येतो. तर याचं संक्रमण जे आहे ते आपल्या शरीरामध्ये जे आहे ते कंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे लेप्टोस्पायरा जो आहे तो आपल्या शरीरामध्ये जाण्याचे जे रूट्स आहेत त्यामध्ये प्राधान्याने आपण जे पाणी जे आहे ते समजा एखादं लेप्टोस्पायरा कंटॅमिनेटेड वॉटर जे आहे ते दूषित झालेलं पाणी जे आहे त्यानं चेहरा धुतला समजा तर चेहरा धुतल्यामुळे काय होणार ते डोळ्यामध्ये जाणार तर डोळ्याच्या माध्यमातून देखील कंजक्टिव्हा जो आहे आपल्या डोळ्याची त्वचा जी आहे त्याच्या माध्यमातून हा लेप्टोस्पायरोसिस होऊ शकतो. दुसरं आपल्या कडून जे आहे तर आपण ओरली जे आहे त्याचं तोंडातून जर पाणी ते सेवन केलं असेल तर त्यामुळे देखील होऊ शकतो. आणि मुख्य कारण जे आहे तर यामध्ये जे आहे ते आपल्या पायात किंवा हातपायांच्या जखमा जेव्हा आपण हे कंटॅमिनेटेड वॉटर जे आहे तो हँडल करतो म्हणजे आपण पूर जेव्हा येतो तेव्हा चालत असतो खूप वेळेस आपण बघतो की मुंबईमध्ये खास करून या पुरामध्ये आपण गाड्या बंद पडतात आणि आपण इकडे तिकडे चालतो तर त्यावेळेस या ठिकाणी जे आहे तर लेप्टोस्पायरोसिस होण्याच्या शक्यता ज्या आहे त्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. तर हा जीवाणू जो आहे तो या पद्धतीने शरीरामध्ये पसरतो आणि याचं मुख्य लक्षण जो आहे तो यामध्ये देखील ताप येतो. ताप येणं हे लक्षण या ठिकाणी दिसतं. डोळ्यामध्ये लालसरपणा किंवा जळजळ निर्माण होते आणि मुख्यतः प्राधान्याने या ठिकाणी 5 ते 15 दिवसाचा जो गॅप जो आहे तो आपल्याला दिसून येतो म्हणजे मिनिमम 5 दिवस किंवा मॅक्झिमम 15 दिवसांमध्ये याची लक्षणं जी आहे ती निर्माण झालेली असू शकतात. तर ही लक्षणं जी आहेत त्यामध्ये डोळ्यामध्ये लालपणा येणे आणि पिंढऱ्या ज्या आहेत त्यामध्ये क्रॅम्प्स येतात पिंढऱ्या मोठ्या प्रमाणात दुखायला लागतात. तर हे एक मुख्य या ठिकाणी लक्षण आहे. मलेरियासारखंच या आजारामध्ये देखील थंडी वाजून ताप येत असतो. तर यामध्ये थंडी वाजून ताप येतो स्वेटिंग फेस जी आहे ती या ठिकाणी नाही आहे फक्त थंडी वाजून ताप येतो आणि डोकेदुखी जी आहे ती आपल्याला दिसते या ठिकाणी. आणि याच्यामध्ये गंभीर स्वरूप आणि सौम्य स्वरूप अशा 2 प्रकारे हा विकार जो आहे तो सौम्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ताप थंडी डोळे लाल होणे किंवा मळमळ उलट्यासारखे विकार लक्षणं जी आहेत ती त्या ठिकाणी दिसू शकतात. परंतु पुढे जर हा विकार लेप्टोस्पायरोसिस हा विकार जर पुढे गंभीर झाला तर यामध्ये तुमचं खास करून लिव्हर आणि किडनी हे डॅमेज होण्याची शक्यता असू शकते. त्या ठिकाणी त्याला निकामी होऊ शकतात. म्हणून लेप्टोस्पायरोसिस हा एक घातक स्वरूपाचा विकार आहे आणि याचं डायग्नोसिस जे आहे याच्यामध्ये आपण बघतो की याच्यामध्ये रक्ताच्या तपासण्या ज्या आहेत PCR वगैरे IgM वगैरे जे आहेत यासारख्या तपासण्या केल्या जातात आणि त्या माध्यमातून हा लेप्टोस्पायरोसिस जो आहे तो डायग्नोसिस केला जाऊ शकतो. यामध्ये देखील नाकातून किंवा हिरड्यातून रक्तस्रावासारखी लक्षणं जी आहेत ती किंवा श्वसनाला त्रास होणे यासारखी लक्षणं जी आहेत ती दिसून येतात. अगदी सर खूप छान पद्धतीने आपण थोडक्यात समजावून सांगितलं की नेमकं याचं प्रतिबंधात्मक पण आपण त्याच्यावरती उपाययोजना कोणत्या असू शकतात याबद्दलही आपण प्रकाश टाकला. सर पावसाळा म्हटला की हवामानातील बदल आहे तो बऱ्याच जणांना तो दिलासादायक ठरू शकतो पण त्याचबरोबर जो दमट वातावरण तयार होतं आर्द्रता वातावरणातली वाढते यामुळे श्वसनाचे विकार आणि त्वचेचे रोग या दोन्ही गोष्टींमध्ये कुठेतरी वाढ होताना आपल्याला दिसते. या दोन्ही गोष्टींबद्दल आपण काय सांगाल? आता हा एक महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर संक्रमणजन्य रोग जे आहेत आपण बघितले की जे कीटकांमध्ये जे डासांच्या प्रादुर्भावामुळे होतात किंवा दूषित पाण्याच्या सेवनामुळे होत असतात तसंच पावसाळ्यामध्ये जे आहे तर दुसरं वातावरणामध्ये बदल निर्माण होतोच. वातावरणामधला बदल जो आहे तो या ठिकाणी श्वसनाचे विकार आणि त्वचेचे विकार निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतो. तर प्राधान्याने वातावरणामध्ये जे आहे ते दमट वातावरण तयार होतं वातावरणात आर्द्रता निर्माण होते आणि आर्द्रता आणि किंवा पाणी जे आहेत वातावरणाचं जे दमटपणा जो आहे त्यामुळे या दमट वातावरणामुळे काय होतं तर फंगस किंवा बुरशी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढायला लागते. तर वातावरणात जेव्हा फंगस डेव्हलप व्हायला लागतं त्या परिणाम स्वरूपात आपल्याला या ठिकाणी श्वसन मार्गाचे किंवा त्वचासारखे रोग जे आहेत त्वचा रोग जे आहेत ते असणारे रोग असतील एखाद्याला ते वाढलेले दिसतात किंवा त्यांचा प्रादुर्भाव देखील झालेला दिसून येऊ शकतो.
तर यामध्ये आपण बघितलं सर तर प्राधान्याने या ठिकाणी आपण भरपूर रोग आहेत, परंतु काही महत्त्वाचे रोग जे आहेत ते आपल्याला नेहमी भेडसावणारे असे रोग आहेत की जे आपल्याला दिसून येतात. रुग्ण याचे मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यामध्ये महत्त्वाचा पहिला विकार जो आहे तो दमा किंवा श्वासरोग ज्याला म्हटलं जातं किंवा अस्थमा ज्याला म्हटलं जातं. तर अस्थमासारखा विकार जो आहे तो या ठिकाणी याचे अस्थमाचे अटॅक येणे म्हणजे श्वासाचे वेग अधिक प्रमाणात वाढतात. तर अस्थमासारखा विकार जो आहे तो देखील दिसतो. त्याशिवाय आपल्या श्वासनलिका जी आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी ब्रॉन्कायटिससारखा विकार जो आहे तो देखील दिसून येतो. आणि सर्दी खोकला पडसं हे तर विकार पावसाळ्याचे ठरलेलेच आहेत, व्हायरल इन्फेक्शनमुळे होणारे आहेत. आणि त्याशिवाय दुसरा एक महत्त्वाचा विकार जो आहे तो समजा हे इन्फेक्शन वाढत गेलं तर त्यामुळे आपल्याला बघायला मिळतं की निमोनियासारखा विकार जो आहे तो खास करून लहान मुलांमध्ये पावसाळ्यामध्ये जे पाण्यामध्ये शाळेमध्ये जातात ते भिजतात आणि त्यामुळे निमोनियासारखा विकार जो तापेसारखा विकार जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण होत असतो. तर या ठिकाणी दमा जो आहे तो एक महत्त्वाचा विकार आहे, निमोनिया जो आहे तो महत्त्वाचा विकार आहे आणि ब्रॉन्कायटिस यासारखे विकार जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतात. सर, एकंदरीत पावसाळ्यात आपण पाहतो अगदी शेवटच्या प्रश्नाकडे आपण आलेलो आहोत, वेळेची मर्यादा आहे. तर यामध्ये त्वचेचे रोगही अनेक प्रकारे आपल्याला फंगल इन्फेक्शन आपण जसं म्हटलं की दिसून येतात आणि यावरती कुठेतरी बाजारातून एखादी क्रीम आणायची, स्टिरॉइड युक्त अशी क्रीम आणून लावणे वगैरे, ह्या सर्व गोष्टींबद्दल आपण काय जागरूकता काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? अगदी हा शेवटचा प्रश्न आहे. ओके सर, नक्कीच सर. आपण सुरुवातीला चर्चेमध्ये घेताना आपण बघितलं की सुरुवातीला सांगताना आपण सांगितलं की या ठिकाणी पावसाळ्यामध्ये काही त्वचा रोग जे आहेत ते निर्माण होण्याची शक्यता असते किंवा झालेले असतील तर ते वाढण्याची देखील शक्यता असते. कारण आपण बघितलं की या दमट वातावरणामुळे बुरशी किंवा फंगस जी आहे ती वाढत असते आणि यामुळे प्राधान्याने आपण जे महत्त्वाचे जे कॉमन आढळून येणारे 1-2 विकार जे आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. यामध्ये दाद किंवा ॲथलीट्स फूट जो आहे तो हा विकार जो आहे तो आपण पाण्यामध्ये जे आहे ते चालतो पावसाळ्याच्या पाण्यामध्ये आणि त्यामध्ये फंगस जे आहे ते वाढत असतं आणि त्या वाढलेले फंगस जे आहेत आपल्या नखांमध्ये, त्वचेमध्ये, केसांच्या रूटमध्ये किंवा इतर अशा ठिकाणी जे आहे ते जातं आणि ते फंगस जे आहेत आपण घट्ट बूट वापरलेले असतील किंवा आपले अनवाणी पायाने आपण स्विमिंग पूल किंवा इतर जे पाणी ज्या ठिकाणी साचलेलं आहे अशा ठिकाणी जेव्हा जात असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला हे फंगल इन्फेक्शन जे आहे ते वाढलेलं किंवा प्रादुर्भाव याचा झालेला दिसून येतो. तर यासाठी आपण अँटीफंगल क्रीम जे आहे ते वापरावे. तर साधारणतः स्टेरॉइडयुक्त अँटीफंगल क्रीम्स वापरणं टाळावं. त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो निर्माण झालेला दिसून येऊ शकतो. याशिवाय दुसरा एक महत्त्वाचा विकार जो आहे तो आपण थोडक्यात सांगू की तो गजकर्ण ज्याला म्हणतो की रिंगवर्म इन्फेक्शन. हे कॉमनली पब्लिकमध्ये पावसाळ्यामध्ये वाढलेलं दिसतं. तर मोठ्या प्रमाणात याचा देखील प्रादुर्भाव दिसतो. या रिंगवर्ममुळे वर्म इन्फेक्शन आहे असं नाही आहे. तर हे देखील एक प्रकारची बुरशी आहे, याला डर्मॅटोफाइट्स म्हटलेलं. तर ही बुरशी जी आहे ती शरीरामध्ये केस, त्वचा या ठिकाणी उत्पन्न होते आणि गोलाकार असे चकते जे आहेत ते या ठिकाणी बघायला मिळतात. तर हे गोलाकार चकते जे आहेत ते या ठिकाणी निर्माण झालेले दिसून येतात. तर हे फंगल इन्फेक्शन असतं आणि यामध्ये देखील आपण स्टेरॉइडचा वापर टाळावा. अँटीफंगल द्रव्ये जे आहेत म्हणजे क्रीम्स जे आहेत त्या वापराव्यात. नक्कीच सर, अतिशय विषय व्यापक आहे पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे ती कुठेतरी पाळावी लागते आणि खूप सुलभ पद्धतीने आपण समजावून सांगितलं. आपण इथे आलात आणि जो वेळ आम्हाला दिला आणि जे आमचं एकंदरीत आम्हाला जे समजावून सांगितल्या सगळ्या गोष्टी, पावसाळ्यातील आजार आणि त्यावरतील उपचार, याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. प्रेक्षको, आपण पाहिलं की औषधांपेक्षा प्रतिबंध हा श्रेष्ठ आहे आणि भीतीपेक्षा जागरूकता कधीही अधिक प्रभावी ठरते. याच सकारात्मक वळणावरती आज आपण डॉक्टरचे या भागाची सांगता करत आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, सजग रहा. नमस्कार. धन्यवाद.